कोरोना व्हायरसच्या संसर्गानंतर आढळणाऱ्या लक्षणांबाबत अजूनही लोकांच्या मनामध्ये विविध शंका आहेत। त्यातलंही कोरोना व्हायरसच्या व्हेरिएंटच्या संसर्गानंतर काही वेगळी लक्षणं आढळत असल्याचं समोर आलेलं आहे। सर्दी, ताप, फ्लू किंवा कोविड-19 हे आजार वेगवेगळ्या विषाणूंमुळे होत आहेत, पण या सर्वांची लक्षणं समान असू शकतात। कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आहेत, त्यांच्यापासून संरक्षण कसं करायचं, हा प्रश्न अजूनही अनेकांच्या मनात आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत। नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी, हितगुजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आजचा आपला विषय आहे कान, नाक आणि घसा यावर होणारे कोविड-19 चे संसर्ग आणि याविषयी आपल्याला माहिती देतील डॉक्टर रविकिरण वेर्णेकर। सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। डॉक्टरांनी त्यांचं MBBSचं शिक्षण JJM मेडिकल कॉलेज येथून 2001 मध्ये पूर्ण केलेलं आहे। MS सरकारी वैद्यकीय महाविद्यालय राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथून 2005 मध्ये म्हैसूर येथून पूर्ण केलंय। डॉक्टर रविकिरण वेर्णेकर हे ऑक्टोबर 2010 पासून डॉक्टर HL हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये फुल टाइम कन्सल्टंट म्हणून ENT सर्जन आणि हेड आणि नेक शस्त्रक्रिया विभागात कार्यरत आहेत। पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर कानाच्या शस्त्रक्रियेचं विशेष प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला। त्यांनी जगप्रसिद्ध ENT सर्जन डॉक्टर A महादेवन यांच्याकडे प्रशिक्षण घेतलेलं आहे। डोकेदुखी, विशेषतः सायनस डोकेदुखी आणि नाकातील एलर्जिक स्थिती असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात देखील त्यांनी यश मिळवलेलं आहे। आता आपण विषयाला सुरुवात करूया। डॉक्टर, आज आपण ज्या विषयाला वर बोलणार आहोत, सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढलेला होता। म्हणजे मागील काही वर्ष आपण बघितलं होतं, मागच्या वर्षामध्ये की कोरोनाचा संसर्ग किती जास्त प्रमाणात वाढला। त्यानंतर काही प्रमाणात तो कमी देखील झाला, मात्र पुन्हा एकदा आता कोरोना बळावतोय। ओमायक्रॉन सारखा एक नवीन कोरोनाचा जो व्हेरिएंट आहे तो समोर आलेला आहे आणि कोरोना झाल्यानंतर अनेकांमध्ये कान, नाक, घसा संबंधित अनेक संसर्ग होत असतात, त्यांचे सिम्पटम्स दिसून येतात, त्याचा त्रास होतो। तर कोरोनाच्या काळामध्ये असे कोणकोणते रुग्ण होते ज्यांच्यावर तुम्ही उपचार केले आणि त्यांच्यामध्ये हा जो आजार होता हा दिसून आला आणि त्यांच्यावर उपचार कसे करण्यात आले? फर्स्ट, कोरोना जो व्हायरस आहे ते एक व्हायरल इन्फेक्शन आहे। ते फर्स्ट तुम्ही बघितलं, सेकंड वेव्ह मध्ये जो व्हायरस आला होता ते डेल्टा व्हेरिएंट होता। जो आता जो व्हेरिएंट आहे ते ओमायक्रॉन व्हेरिएंट आहे। तर बेसिकली हा जो व्हायरस आहे ते जनरली म्युटेशन होत राहतं, त्यामुळे इट चेंजेस इट्स स्ट्रक्चर। आणि आता जो फर्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे कोरोना व्हायरस जो आहे इट एफेक्ट्स रेस्पिरेटरी ट्रॅक्ट म्हणजे जो श्वासनली आहे ते श्वासनलीमधून ते बॉडीमध्ये एंट्री करतो। त्यामुळे जनरली फर्स्ट सिम्पटम जो आहे कोरोनाचा कान, नाक, घसा नाहीतर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट, लंग्स, ते हा सिस्टम फर्स्ट एफेक्ट होतो त्याने। सो जनरली जो पेशंटला आम्ही इनिशियल स्टेजमध्ये बघितलं आहे, जो इन्फेक्शन जाऊन आलं आहे कोरोनामधून, ते पेशंटला जस्ट फर्स्ट टाइम बघतो की ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी होतं। तर ऑक्सिजन सॅच्युरेशन कशाला कमी होतं? बिकॉज ते आमचं जो श्वासनली आहे इट एफेक्ट्स दॅट। आणि त्यामुळे रेसिड्युअल जो इफेक्ट आहे, एकदा इन्फेक्शन झालं त्याच्यानंतर जो रेसिड्युअल इफेक्ट असतात त्याचा, सो त्या इफेक्ट ENT मधून जास्ती बघायला आम्ही बघितलं आहे ते काळात, एस्पेशली सेकंड वेव्हमध्ये। रेस्पिरेटरी ट्रॅक्ट म्हणजे इट कॅन थ्रोटमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं, नोजमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं आणि नोज आणि थ्रोट इंटरकनेक्शन, कानात इंटरकनेक्शन असल्यामुळे कानात पण इन्फेक्शन झालेल्या केसेस आम्ही फारसे बघितलं आहे। निश्चितच। मात्र डॉक्टर, आपण बघितलं तर कोरोनाचा संसर्ग झालेला असेल किंवा कोरोना संसर्ग झाल्यानंतर जेव्हा उपचार संपलेले असतात तेव्हा देखील अनेक रुग्णांमध्ये जे नंतरचे सिम्पटम्स दिसून येतात, म्हणजे श्वास घेताना त्रास होणं। मग असे रुग्ण ज्यांना श्वास घेताना त्रास होत होता त्यांच्यावर कसे उपचार करण्यात आले, ते कितपत त्रस्त होते या आजारांनी? ह्याच्यामध्ये दोन तऱ्हेचा पेशंट बघितलं गेलं आहे। एक म्हणजे जो पेशंटला ऑलरेडी प्रॉब्लेम होतं, नाकाचा सायनसचा प्रॉब्लेम, नाही तर ॲलर्जीचा प्रॉब्लेम, ते अगोदरपासून पेशंटला ऑलरेडी त्रास होतं। आणि दुसरं पेशंट, नवीन पेशंट, जो पेशंटला काहीच ENTचा प्रॉब्लेम नव्हता। तर दोन्ही पेशंटला जो कोरोना इन्फेक्शन झालं आहे ते मी सिव्हिअर प्रमाणे हॉस्पिटलमध्ये प्रेझेंटेशन केलं आहे, म्हणजे ॲक्यूट स्टेजमध्ये पण आणि एकदा त्यांचं इन्फेक्शन रिकवर झालं त्याच्यानंतर पण। सायनसचं ॲलर्जीचं सिम्पटम वाढलं आहे, सायनसचा ॲलर्जीचा सिव्हिअरिटी जो आहे ते वाढलं आहे, असं पण पेशंट बघितलं आहे। जो आम्ही कुठलेही मेडिसिन देऊन पण ते सिम्पटम्स कमी नाही झाले, म्हणजे ब्लॉक
कंटिन्युअस नोज ब्लॉक व्हायचं, रात्री श्वास घ्यायला त्रास व्हायचा पेशंटला, आणि दुसरं म्हणजे सायनस हेडेक, थ्रोट इन्फेक्शन्स, हा घशाचं इन्फेक्शन, ते कंटिन्युअस काही ना काहीतरी त्यांचं इयर नोज थ्रोटचं इन्फेक्शन बॅक टू बॅक चालूच असायचं. हा पोस्ट कोविड म्हणजे कोविडचं बघा, कोविड इन्फेक्शन जो बॉडीमध्ये एंट्री करताना ते जनरली घशाचा आणि नाकाचा जो सेल्युलर सिस्टम आहे, जो सरफेस लेवलमध्ये जो सेल्स आहे, दॅट इज द एंट्री पॉईंट. तिथून ते एंट्री होतं ते आतमध्ये. जेव्हा ते एंट्री होतं, इट इज लाईक देर आर एक लाखांचं असं मल्टिप्लाय होत असतं. ते थाउजंड्स मिलियन्स लेवलमध्ये ते व्हायरस मल्टिप्लाय होत असतं. ते व्हायरस मल्टिप्लाय होताना काय करतं, द सेल्युलर स्ट्रक्चर, जो सरफेस सेल्युलर स्ट्रक्चर आहे, ते कम्प्लीट सिग्निफिकंट अमाऊंटमध्ये डॅमेज होतं. जो सिलियरी मुवमेंट आहे, जो सरफेस क्लिअरन्स मेकॅनिझम, घशाचा असू द्या, नाकाचा असू द्या, सरफेस मेकॅनिझम आहे, ते बिघडून जातं ते इन्फेक्शनमुळे. एकदा ते इन्फेक्शनमुळे ते बिघडून गेलं, ते रिजनरेट व्हायला टाइम लागतो. त्यामुळे कफ, घशामध्ये कफचा त्रास, मग खोकल्यांचा त्रास, हा सगळं एक तऱ्हेचा हळूहळू करून कोविडच्या नंतर स्टार्ट होऊ शकतं. हां, म्हणजे कोविड नंतर अनेक त्रास आहेत जे होत आहेत, अजूनही होत आहेत खरं बघायला गेलं तर. कारण अनेक रुग्णांमध्ये मी असं ऐकलेलं होतं की जसं आपण मगाशी बोललो की ब्लॉकेजेस देखील बघायला मिळाले. म्हणजे हा एक ॲक्च्युली गंभीर प्रकार झाला की श्वासनलिकेत तर त्रास होतोय, श्वास घ्यायला त्रास होतोय, मात्र त्यानंतर काही रुग्णांमध्ये ब्लॉकेजेस देखील बघायला मिळाले. तर त्या रुग्णांवर कसे उपचार करण्यात आले? आता बघा, बेसिक म्हणजे आता व्हायरसचं ॲक्टिव्ह इन्फेक्शन एकदा इनिशियली झालं, ते डॅमेज करून व्हायरस क्लिअर होऊन जातो बॉडीमधून. बट त्याचा जो रिॲक्शनरी इफेक्ट आहे ते कारण आहे हा ब्लॉकेजसाठी. सो आम्हाला आता जो मेडिसिन बेसिकली आहे, आता जो मेडिसिन ॲलर्जीसाठी आम्ही यूज करतात, नाहीतर स्वेलिंगसाठी यूज करतात, इवन स्टिरॉइड फॉर एक्झाम्पल. आता तुम्ही सेकंड वेव्हमध्ये बघितलं आहे, फारसं स्टिरॉइड पण यूज केलं गेलं आहे. तो हा सगळं मेडिसिन जो आहे, एक लेवल अलग अलग पेशंटचा काय असतं की अलग अलग लेवलमध्ये त्यांचं प्रॉब्लेम असतं. एक थोडं ग्रेड केलं गेलं तर माइल्ड ब्लॉकेज, मॉडरेट ब्लॉकेज, सिव्हिअर ब्लॉकेज. कोणाला असतं असं की डे टाईममध्ये नोज क्लिअर असतं, रात्री झोपायला गेलं तर लाईंग डाऊन पोझिशनमध्ये ब्लॉकेज वाढतं. कोणाला असतं की कंटिन्युअस 24/7 ब्लॉक असतं, ते काही काम करू शकत नाही, कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही. तर डिफरंट लेवलमध्ये आम्हाला डिफरंट मेडिसिनचा प्लॅन करावं लागते. आता माइल्ड सिम्पटम्समध्ये पेशंट माइल्ड मेडिसिन घेऊन रिस्पॉन्ड होऊ शकतं. सिव्हिअर कंडिशनमध्ये बघा, आता एकदा स्पेशलिस्टकडे आलं तर पेशंट ते सगळं ट्राय करून येतात. जनरली कॉमन डॉक्टरकडे, जनरल फिजिशियनकडे जाऊन सगळं खुद उपचार करून मग ते मी स्पेशलिस्टकडे येतात. तेव्हा आम्ही जेव्हा प्रिस्क्रिप्शन त्यांचं अगोदरचं जो प्रिस्क्रिप्शन फाईल्स बघतो, त्याच्यामध्ये ते मी पूर्ण ऑलमोस्ट काही नाही तरी एक डिफरंट लेवलमध्ये ट्रीटमेंट ते मी प्रयत्न करून आलं असते. तरी पण बरं नाही वाटलं तर आम्हाला नेक्स्ट लेवलमध्ये ट्रीटमेंट. म्हणजे सुरुवातीला प्रिमियरी स्टेजमध्ये तुम्ही ट्रीटमेंट द्यायचे, आणि जर ते उपचार त्यांना लागले नाहीत किंवा त्या उपचारातून रुग्ण बरा झाला नाही, तर त्या पुढचे किंवा सेकंड स्टेजचे त्यांच्यावर उपचार केले जायचे. ओके. पण डॉक्टर, अनेकांमध्ये आपण बघत असतो किंवा आजही परिस्थिती आहे की कोरोना झाल्यानंतर अनेकांना घशामध्ये जळजळ होणं किंवा घशाचा आजार होणं, हे सिम्पटम्स आजही आपल्याला बघायला मिळतात. तर त्यांच्यावर कसे उपचार केले जातात? बघा, हा एक सिम्पल केस आहे. म्हणजे कसं आहे, मी आय विल गिव्ह एन एक्झाम्पल. म्हणजे फर्स्ट कोरोनाचं सिम्पटम काय आहे? थ्रोट इरिटेशन. मेन सिम्पटम. कधी आम्ही असं पण पेशंट बघितलं आहे की पेशंटला फिवर नाही आला, पण थ्रोट इरिटेशन आहे. जो एसिम्टोमॅटिक पेशंट आम्ही म्हणतात, जो कोइन्सिडेंटली जो टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आला, त्यांचं एकच एक सिम्पटम आहे की थ्रोट इरिटेशन होतं 1-2-3 दिवसाचं. सो फर्स्ट एंट्री पॉईंट बॉडीमध्ये कोरोना थ्रोटमधून आहे. तो इट्स लाईक की थ्रोटमधून जो एंट्री करतो, जो एक फायर सारखे आहे ते. ते एक थ्रोटचा जो एरिया आहे ते जळून टाकतो ते कोरोना व्हायरस. ओके. त्याच्यामध्ये जो एरियामध्ये जो रॅशेस आहे, जो सुजन आहे, आणि थ्रोटला कधी रेस्ट मिळत नाही. कंटिन्युअस तुम्ही बोलताना थ्रोटचा यूज होतं, काही खाताना वगैरे, काही तुम्ही इन केस बरोबर पथ्य नाही केलं, तिखट खाल्लं, बाहेरून काय खाल्लं, नाहीतर कोल्ड्रिंक्स घेतलं, हा तुम्ही कंटिन्युअस लक्ष नाही ठेवलं तर ते थ्रोटला ॲड ऑन होऊन जातं ते प्रॉब्लेम. तर थ्रोटचं जो जनरल कंडिशन आहे ते बिघडतं जातं. तर एक पॉईंटमध्ये त्याच्यानंतर ते हिलिंग प्रोसेस स्लो होतं. तर मग ते थ्रोटमध्ये जळजळायचं, मग फ्रिक्वेंट इन्फेक्शन व्हायचं, म्हणजे थ्रोटचं इम्युनिटी कमी झालं. त्याच्यानंतर ते हा सगळं सिम्पटम्स
सुरू होतं पेशंट. वाढत जातात निश्चितच. डॉक्टर, तुमच्या एकूणच अनुभवामध्ये म्हणजे कोरोनाच्या अनेक रुग्णांवर तुम्ही उपचार केलेले आहेत तुमच्या हॉस्पिटलमध्ये. कधी अशा रुग्णांमध्ये ज्यांना कोरोना झालेला असेल त्या रुग्णांमध्ये असे काही सिम्पटम्स तुम्हाला बघायला मिळालेत का की कोरोना झालेला असताना अचानकरित्या जी ऐकण्याची शक्ती असते ती कमी होते? हा तुमचा क्वेश्चन एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. म्हणजे आम्ही आता लास्ट 2 वर्षात कधी ओपीडी बंद नाही ठेवलं. आमचं तो हॉस्पिटल जो आहे ते पण कोविड हॉस्पिटल होतं. ओपीडी बघायचं, डेली ओपीडी बघायचं, डेली पेशंट बघायचं. एक टाइम होता की एक सडन स्पर्ट ऑफ हिअरिंग लॉसेस, म्हणजे कान ऐकायचं म्हणजे एकदम 90% 80 to 90% कमी झालेलं पेशंट पण असं ओपीडी मध्ये प्रेझेंट व्हायचं असं. सो ऑलमोस्ट डेली एक केस तरी आम्ही बघायचं. आणि सरप्रायझिंगली पेशंटला काही हिस्ट्री नाही आहे, सिम्पटम नाही आहे, काही नाही आहे. मग एकदा टेस्ट केल्यानंतर कळायचं की पेशंटला अँटीबॉडी टेस्ट केल्यानंतर कळायचं की पेशंटला कोविड जाऊन गेलाय. तर एसिम्प्टोमॅटिक पण असू शकतं. कधी कधी काय असतं, पेशंट सिव्हिअर पेशंट ॲडमिट झाला आहे, ICU मध्ये ॲडमिट झाला आहे आणि तो वॉर्डमध्ये ॲडमिट झाला आहे. 15 डेजचं क्वारंटाईन करून 15 डेजच्या नंतर एकदा हॉस्पिटलमध्ये असल्यानंतर पेशंट रिलेटिव्हचा संपर्क असत नाही. मग आतमध्ये काय जास्ती काय कळत नाही, बिकॉज द पेशंटचं दुसरं कारण असतं जो मुख्य ट्रीटमेंट करावं लागते तेव्हा. तर एकदा पेशंट बाहेर आलं, एकदा पेशंट त्यांचं रिलेटिव्हचा संपर्कात आलं, मग जेव्हा बोलण्याचं ग्रॅज्युअली स्टार्ट झालं तेव्हा कळतं की पेशंटला ऐकायलाच येत नाही. म्हणजे खरं बघायला गेलं तर कोरोनाच्या काळात हाच सगळ्यात मोठा त्रास होता की काहींना सिम्पटम्स होते पण अधिकतर लोकांना सिम्पटम्सच दिसत नव्हते. त्याच्यामुळे कोरोना झालाय नाही झालाय ह्या गोष्टी कळायला खूप त्रास झालेला अनेकांना. सो हा मोस्टली एसिम्प्टोमॅटिक केसेसमध्ये जास्ती आम्ही केसेस बघितलाय. आणि ते पण त्याचं अनफॉर्च्युनेट काय म्हणजे जो पेशंट प्रेझेंट करतात ते लेट प्रेझेंट करतात. आता हा जो कोरोना जो व्हायरस आहे ते नर्व इफेक्ट करतं, कानाचं हिअरिंग नर्व. आणि नर्वाचं कसं असतं बॉडीमध्ये एक रिकव्हरी स्टेज असतं. त्या रिकव्हरी स्टेज एक 3 आठवडा मॅक्झिमम. तर 3 आठवड्यामध्ये आम्ही काय त्याला उपचार केलं तर ते हिअरिंग पुन्हा येऊ शकतो. तर पेशंट 1 महिन्यानंतर आला, 1.5 महिन्यानंतर आलं तर तेव्हापर्यंत ते नर्व डॅमेज एक सिग्निफिकंट लेवलमध्ये. म्हणजे जर असा काही त्रास झालेला असेल तर सगळ्यात आधी डॉक्टरांना संपर्क साधणं सुरुवातीच्या 15 दिवसांमध्ये उपचार होणं गरजेचं आहे. नंतर तो आजार बळावल्यानंतर तेच उपचार करायला खूप त्रास होतो की त्रास होतो निश्चितच. जसं आपण ऐकण्याची शक्ती कमी होते त्यासोबतच वास येणं देखील अनेकांमध्ये हा आपण बघितलेला होता की अनेक रुग्णांना वास येत नव्हता कुठल्याही गोष्टीचा, पदार्थ असेल किंवा काही असेल तर त्याच्यामध्ये त्यांना वास घ्यायला देखील त्रास होत होता. मी तुम्हाला फर्स्टच सांगितलं होतं की बघा कोरोना जो व्हायरस आहे त्याचा एंट्री पॉइंटच नोज आणि थ्रोट आहे. सो एंट्रीमध्ये जेव्हा एंट्री करतं ते एंट्री पॉइंटमध्ये जो स्ट्रक्चर आहे ते डिस्ट्रॉय करून ते बॉडीच्या आतमध्ये जातात ते. सो त्यामुळे फर्स्ट इनफॅक्ट आता काही तर पेशंट आम्ही असं बघितलंय की पेशंटला बाकी काहीच सिम्पटम नाही आहे, फक्त लॉस ऑफ स्मेल आहे. आता जेव्हा तुम्ही इनिशियल स्टेजमध्ये फर्स्ट जेव्हा कोरोना स्टार्ट झाला होता तर काही एक पेशंट होतं की रिट्रोस्पेक्टिव्हली जेव्हा ते मी विचार केला तर 1-2 दिवस 4 दिवस त्यांचं स्मेलच गेलं होतं. बाकी काही त्याला सिम्पटम्स नव्हतं पेशंटला. सो स्मेल एक प्रॉब्लेम असा आहे की बघा सिस्टम सोसायटीमध्ये फार एक बाकीचा व्हायरस पण आहे. बाकीचा व्हायरस पण जेव्हा एंट्री करतं लॉस ऑफ टेस्ट होऊ शकतं, नाही तर लॉस ऑफ स्मेल होऊ शकतं. बट कोरोना असं व्हायरस आहे ऑलमोस्ट एव्हरी 100% मध्ये केसेसमध्ये लॉस ऑफ स्मेल इज कंपल्सरी. ते स्मेलचं सेल्स जो आहे ना ते डिस्ट्रॉय करून आतमध्ये बॉडीमध्ये ते जातात. निश्चितच. तेव्हा खरं तर कोरोना आधी तर होऊन गेला मात्र त्याचा प्रकोप अजूनही कमी झालेला नाहीये. भारताबाहेर तर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे की आता चिंता बळावली आहे की त्याला कव्हर कसं करता येईल. आणि आपण आपल्या राज्यात किंवा देशात देखील बघतोय की गव्हर्नमेंटकडून अनेक पावलं उचलण्यात येत आहेत की हा संसर्ग वाढू नये. मात्र डॉक्टर आज अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की काळजी कशी घ्यावी या संदर्भात देखील मला तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. मात्र एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण इथं थांबतोय, तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. अतिशय महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करतोय. पुन्हा एकदा विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, कोरोनाचा संसर्ग झाला मात्र त्याला रोखण्यासाठी आता वॅक्सिन उपलब्ध आहेत. त्यानंतर देखील आपण बघतोय की अनेक जण वॅक्सिन घेत नाहीत किंवा एक जरी डोस झालेला असेल तर दुसऱ्या डोससाठी ते डॉक्टरांकडे जाताना दिसून येत नाहीयेत. अनेकांचं वॅक्सिनेशन अजूनही बाकी आहे. वॅक्सिन किती महत्त्वाचं आहे?
हा प्रॉब्लेम आता इंडियामध्ये कंट्रोलमध्ये आला आहे कोरोनाचा व्हायरस, आणि त्याला मेन कारण आहे वॅक्सिनेशन ड्राईव्ह. जो इंडियामध्ये जो वॅक्सिनेशन ड्राईव्ह एकदम सक्सेसफुली मॅनेज केलं गेलं आहे. वॅक्सिनेशन जो आम्ही बघितलं आहे पेशंटला, जो पेशंटने वॅक्सिनेशन घेतलं आहे तो कोरमॉर्बिड असू द्या, त्या पेशंटला हार्ट डिसीज असू द्या, तर किडनी पेशंट्स असू द्या, सिव्हिअर मोर दॅन 80 इयर्स ओल्ड पेशंट, जो पेशंटने वॅक्सिनेशन घेतलं आहे तर पेशंटला एकदमच इन्फेक्शन जाऊन गेले पण काहीही प्रॉब्लेम नाही झाला. म्हणजे वॅक्सिनेशनने ते लेवलमध्ये प्रोटेक्शन दिलं आहे. सो डेफिनेटली त्याच्यामध्ये काही डाऊटच नाही आहे. आणि जो सिस्टमॅटिक अप्रोचमध्ये इथे ॲटलिस्ट इंडियामध्ये जो वॅक्सिनेशन ड्राईव्ह आहे, आय थिंक जो पेशंट घेत नाही ही इज मिसिंग ऑन, म्हणजे ते काहीतरी एक लाईफमध्ये मिस करून घेतात. निश्चितच, म्हणजे स्वतःहून एक चुकी करतात. आणि सोसायटीला पण तुम्ही एक तरच इट इज मीन्स तुम्ही कॉन्ट्रीब्युशन नाही करतात त्याच्यामध्ये. तुम्ही जनरलमध्ये आता डॉक्टर असू द्या, नाही तर जनरल सर्व्हिस कोणी पोलीस कर्मी असू द्या, नाही तर हेल्थ सर्व्हिस, दे आर डुईंग, ते मी करतात. तुमचं काय ह्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे? तुम्ही फक्त एक जण वॅक्सिनेशन जर घेतलं तर आम्हाला नेक्स्ट जनरेशनला आणि हे फक्त सोसायटी नाही तर स्वतःसाठी देखील तेवढंच महत्वाचं आहे. त्यानंतर देखील निष्काळजीपणा. तुम्हाला काहीतरी झालं, आता एल्डरली पेशंट सिरियस झालं तर तुम्ही आता सांगू शकत नाही. काहीतरी सिव्हिअर जाऊन ICU मध्ये गेलं तर तुमचं कम्प्लीट कुटुंबाला त्रास होऊ शकतो, फायनान्शियल त्रास आणि टाइमचा इश्यूज, म्हणजे सगळे फुलस्टॉप होऊन जातं. तेव्हा स्वतःसोबत कुटुंब आणि सोसायटीला देखील आपण कॉन्ट्रीब्यूट करतात. तुम्ही चांगलं असलं तर तुम्ही हॉस्पिटलचं तुम्ही नाही जाणार. हॉस्पिटल नाही गेलं तर म्हणजे एक तऱ्हेचं बेनिफिट आहे, गव्हर्नमेंटला बेनिफिट आहे. नाहीतर तुम्ही गेलं तर इट्स लाईक अ डिपेंडन्सी. येस, खरं, अगदी खरं. डॉक्टर, डेल्टा आणि त्याचा प्रकोप सगळ्यांनाच माहिती आहे, आणि आता आलाय ओमायक्रॉन. डेल्टापेक्षा ओमायक्रॉन कसा वेगळा आहे, त्याचे सिम्पटम्स काय काय असतात आणि त्याचा आजार किती बळावू शकतो, म्हणजे एकूणच जे चित्र तुम्हाला आता सध्याच्या परिस्थितीमध्ये दिसून येते किंवा तुम्ही रुग्णांवर उपचार देखील करतायत, किती गंभीर आहे हा? आता व्हायरस म्हणजे ते व्हायरस चेंज होत राहणार एव्हरी इयर. आता लास्ट टाइम डेल्टा होता, आता ओमायक्रॉन आहे. आता असं तर कंटिन्यू म्हणजे माहीत नाही की किती टाईममध्ये ते कंट्रोलमध्ये येणार. बट थोडं एनी व्हायरस असू द्या, H1N1 नाहीतर दुसरे काहीतरी व्हायरस असू द्या, त्यांचं ते म्युटेशन व्हायचं ते इनबिल्ट मेकॅनिझम आहे. तर त्याच्यामध्ये कधी कधी ते म्युटेशन जो होतं ते माइल्ड प्रकार होऊ शकतं, कधी कधी सिव्हिअर प्रकार होऊ शकतं. बट जनरली काय आहे ना की ओमायक्रॉन जो आता म्युटेशन झाला आहे दॅट इज मच माइल्डर दॅन वॉट जो डेल्टा व्हेरियंट होतं. सो एक तर एक इट्स आय विल नॉट से की म्हणजे एक तर चांगलं गोष्टच आहे ते की, आणि इंडियामध्ये मॅक्झिमम पॉप्युलेशन वॅक्सिनेशन घेतलं आहे. सो ते ऑटोमॅटिक तुम्हाला प्रोटेक्शन देणार. म्हणजे एकूणच जेवढा डेल्टा हा घातक होता शरीरासाठी, ओमायक्रॉन तेवढा नाहीये, माइल्ड आहे त्याच्यापेक्षा. करेक्ट. पण असं नाहीये की त्याचा संसर्ग होणार नाही किंवा त्याचा धोका नाहीये. धोका बघा, आता काय असतं की जो पेशंट जो काही व्हायरल इन्फेक्शन असू द्या, तर कोविडचा व्हायरस असू द्या नाही तर दुसरे काहीतरी व्हायरस असू द्या. सो मेन पेशंट कोणाला ते घातक असतं, जो पेशंटला कोमॉर्बिड प्रॉब्लेम्स आहे, जो पेशंटचा हार्ट वीक आहे, नाहीतर किडनी वीक आहे, नाहीतर लिव्हरचा प्रॉब्लेम आहे, आतमध्ये ऑलरेडी सिस्टम थोडंसं कमजोर असलं पेशंटला ते इमिजिएटली इफेक्ट करतं. त्यामुळे सिव्हिअर एल्डरली पेशंट, आता जो डेल्टा व्हेरियंटमध्ये आम्ही जो मॅक्झिमम डेथ बघितलाय ते एल्डरली पेशंट, असं नाही की आम्ही मिडल एजमध्ये पण बघितलंय, बिकॉज डेल्टा व्हेरियंट वॉज मोर सिव्हिअर. आता ओमायक्रॉनमध्ये तुम्ही आता मला प्रश्न केला की कोणाला जास्ती काळजी घ्यायचं आहे, हा जो पेशंटला कोमॉर्बिड कंडिशन्स आहे, असं नाही. आता मी इंडियामध्ये बघितलंय लेस दॅन 1000 असं केसेस आहे. पण आता इन केस स्प्रेड झाला तर स्प्रेड जाऊन इट स्टार्ट्स एफेक्टिंग की सिनियर सिटीजन्सला तर एफेक्ट झालं, असं नाही की धोका नाही आहे. पण सिनियर सिटीजन्सला इन्फेक्शन झालं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. आयसोलेटेड केसेसमध्ये म्हणजे वयोवृद्ध एकूणच व्यक्तींनी काळजी जास्त घेणं गरजेचं आहे, किंवा जर आधीपासून कुठला आजार असेल तर त्याला हा व्हायरस जास्त इफेक्ट करू शकतो. इट्स लाईक आता ओमायक्रॉन आता माइल्ड असतं तर ते तुम्हाला स्प्रेड करून कोणी एक कोमॉर्बिड एक जनरल सिव्हिअर पेशंटला ते अटॅक आला, पण तो पेशंट ते डिसीजनी मरू शकतो. तसं आपण दरम्यानच्या काळात म्युकर मायक्रोसिसचा पण संसर्ग बघितलेला होता. म्हणजे डेल्टा नंतर ती एक बुरशी अनेकांना झालेली
केली होती Correct. डोळ्यामध्ये किंवा शरीराच्या अनेक भागांमध्ये, त्याचा देखील इफेक्ट होऊ शकतो या व्हायरसमुळे? ओमायक्रॉन मुळे होऊ शकत चान्सेस कमी आहे, एकदमच कमी आहे. डेल्टामध्ये ते ऍक्च्युली व्हायरलेन्स लेवल थोडं हाय होतं त्याने आणि ते एक पर्टिक्युलर सेल्युलर सिस्टममध्ये एक कारण होतं, ते न्यूट्रोफिल्स अटॅक. डॉक्टर, शेवटचा प्रश्न, अगदी मला थोडक्यात उत्तर हवंय. काळजी कशी घ्यावी, यापासून दूर कसं राहता येईल? बघा, आता मी फर्स्टपासून एकच सांगत आहे की कोविड जो इन्फेक्शन आहे ते तुम्हाला बॉडीमध्ये एंट्री पॉईंट कुठून होतो, म्हणजे मी तुम्हाला मल्टिपल टाइम सांगितलं आहे, एक नोज आणि एक थ्रोटमधून. तर सिम्पल आहे, तुम्ही मास्क यूज केलं तर ते काही कारणाने तुमचं बॉडी एंट्री करू शकत नाही. निश्चितच. तेव्हा मास्क, वॅक्सिनेशन, सॅनिटायझेशन, करेक्ट, वॅक्सिनेशन या आजही लागू होणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्यांना फॉलो करणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर, अतिशय महत्त्वाची माहिती दिली आणि सगळ्यांना कामात येईल सध्याच्या परिस्थितीमध्ये, अशी ही माहिती होती. धन्यवाद डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी आलात त्यासाठी. थँक्यू. तेव्हा जरी कोरोनाचे जो संसर्ग आहे तो कमी झाला असला तरी कोरोना हा पूर्णतः संपुष्टात आलेला नाहीये, इतकं आपल्याला माहिती आहे. डेल्टा नंतर आता ओमायक्रॉनचे रुग्ण देखील आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे घरीच राहा, काळजी घ्या, वॅक्सिनेशन, सॅनिटायझेशन या सगळ्या गोष्टी आजही महत्त्वाच्या आहेत आणि त्यांना फॉलो करा, इतकं सांगते. या कार्यक्रमामध्ये मी आता इथंच थांबते. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी24 तास आणि राहा एक पाऊल पुढे. नमस्कार. छत्रपतींचा विचार म्हणजे